ओके. तर लेटर्स म्हणजे आपले अल्फाबेट्स कोणते आहेत? A to Z आहेत, बरोबर. तर A to Z मधले A, B, C आणि D हे आज आपण शिकणार आहोत. ओके. तर प्रत्येक लेटरला एक डिझाईन असते. ओके. तर ती डिझाईन बघा. ही स्लॅन्टिंग लाईन अशी खाली येते. ओके. ए ड्रॉ करताना आपल्याला माहिती आहे, सर्वांना, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ए कसं काढतात. पण हा जो काय आपण या स्लॅन्टिंग लाईन जसं माउंटेन काइंड ऑफ काढलंय, त्याचं सेंटरला बरोबर ही लाईन आली पाहिजे. म्हणजे ह्या फॉर्मला या लाईननी डिवाइड करायला पाहिजे. ओके. तर ए फॉर्म होतो. तर डिझाईन, प्रत्येक लेटरला एक डिझाईन आहे. सो ए इज रिटन दिस वे. ओके. सो फॉलो दिस. नाव विल स्टार्ट बी. लेटर बी. लेटर बीला काय असतं? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आणि मग पुन्हा इथे डिव्हिजन असतं, या लाईनचं डिव्हिजन. तर वरनं काय होणार आहे? वरती जे पार्टिशन आहे दिस विल बी स्मॉल अँड द बिलो पोर्शन हा थोडासा मोठा असतो. ओके. असा. नाव कम्स लेटर सी. लेटर सी कसं असतं? इट हॅज अ ब्युटिफुल कर्व असतो. ओके. अशी डिझाईन असते लेटर सीची. लेटर सी कसा असतो? असा. ओके. देन कम्स लेटर डी. अगेन लेटर डी हॅज स्ट्रेट लाईन. अगेन असं असतं. अँड देन देयर इज अ बिग कर्व विच जॉईन्स दीज टू लाईन्स. ठीक आहे. आता आपण ना रेड अँड ब्लू लाईन्सवर कसं लिहितात अल्फाबेट, बिग लेटर्स कसे लिहितात ते बघूया. ओके. रेड अँड ब्लू लाईन. सो रेड अँड ब्लू लाईन्सला काय आहे? जेव्हा बिग अल्फाबेट्स घेतो तेव्हा वी यूज दिस 1, 2 and 3 लाईन्स, म्हणजे रेड लाईन अँड 2 ब्लू लाईन्स. ओके. So now we'll start writing letter A on red and blue line. Okay. Now here this blue line, it helps us to divide the form of A. Now we'll write letter B. Letter B is written this way. So again this blue line, it is helping us to divide this letter B. Now we'll write C. C will start from here and it ends here this way. Okay. Now here again D. Straight line. Then we write this and then we join this curve. Okay. So we are learning design of each letter. So this is आपण लेटर्स शिकायचे. ओके. तर लेटर्स म्हणजे आपले अल्फाबेट्स कोणते आहेत? A to Z आहेत, बरोबर. तर A to Z मधले A, B, C आणि D हे आज आपण शिकणार आहोत. ओके. तर प्रत्येक लेटरला एक डिझाईन असते. ओके. तर ती डिझाईन बघा. ही स्लॅन्टिंग लाईन अशी खाली येते. ओके. ए ड्रॉ करताना आपल्याला माहिती आहे, सर्वांना, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ए कसं काढतात. पण हा जो काय आपण या स्लॅन्टिंग लाईन जसं माउंटेन काइंड ऑफ काढलंय, त्याचं सेंटरला बरोबर ही लाईन आली पाहिजे. म्हणजे ह्या फॉर्मला या लाईननी डिवाइड करायला पाहिजे. ओके. तर ए फॉर्म होतो. तर डिझाईन, प्रत्येक लेटरला एक डिझाईन आहे. सो ए इज रिटन दिस वे. ओके. सो फॉलो दिस. नाव विल स्टार्ट बी. लेटर बी. लेटर बीला काय असतं? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन आणि मग पुन्हा इथे डिव्हिजन असतं, या लाईनचं डिव्हिजन. तर वरनं काय होणार आहे? वरती जे पार्टिशन आहे this will be small and the below portion
हा थोडासा मोठा असतो. ओके, असा. नाव कम्स लेटर सी. लेटर सी कसं असतं? इट हॅज अ ब्युटिफुल कर्व असतो. ओके, अशी डिझाईन असते लेटर सीची. लेटर सी कसा असतो? असा. ओके, देन कम्स लेटर डी. अगेन letter D has straight line. Again असं असतं. And then there's a big curve which joins these two lines. ठीक आहे. आता आपण ना रेड अँड ब्लू लाईन्सवर कसं लिहितात अल्फाबेट, बिग लेटर्स कसे लिहितात ते बघूया. ओके, रेड अँड ब्लू लाईन्स. सो रेड अँड ब्लू लाईन्सला काय आहे, जेव्हा बिग अल्फाबेट घेतो तेव्हा वी यूज दिस 1, 2 and 3 लाईन्स, म्हणजे रेड लाईन अँड 2 ब्लू लाईन्स. ओके, सो नाव विल स्टार्ट रायटिंग letter A on red and blue line. Okay, now here this blue line, it helps us to divide.